चिंतन तुषार प्रस्तुत. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार साधक हो, मी सौ दीपा आनंद वेद पाठक पुणे सादर करत आहे परमपूज्य सद्गुरु स्वामी विद्यानंद चरित्र सारामृत. लेखक आहेत श्री प्रल्हाद अवचट तथा स्वामी कृष्णानंद. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम सद्गुरु विद्यानंदाय नमः. पर्व चौथे, सर्ग 2. रजनीचे साम्राज्य असे ते मानस रंजन करते, मनी मानसी भाव जसे ते तसेच भंजन करते. निराकार या आकाशाचे दिवसा रंग अनेक, निशा देवीच्या स्वाधीन होता नीलांबरते एक. विश्वाच्या तबकात लाविले नक्षत्रांचे दीप, पूर्ण चंद्रमा तयात उजळे दीपांचा तो भूप. शीतल किरणे ज्योत्स्न वर्षता कमलिनी कैसी विकसे, चकोरास ते लागे कैसे चंद्रप्रभेचे पिसे. रातराणीचा गंध दरवळे पारिजात तो बहरे, निशिगंधाच्या गंधी नाहता धरती मनी मोहरे. असे मोहरुनी मनी मानसी तात्या निद्राधीन, खरे पाहता झाले होते आता स्वामी अधीन. अवचित आली जागतयांना राम प्रहरतो होता, नित्य साधना जपात पाचा समयची झाला होता. आणि कौरकुन पवित्र स्थली त्या साधनेस ते बसले, प्रभात होता मंगलतेचे दृश्य समोरी दिसले. क्षितिजावरती लाल रक्तिमा हळूहळू लागे पसरू, जागृत झाले सर्व चराचर तमास गेले विसरू. सहस्त्र किरणे घेऊन आला रथ तो रविराजाचा, सहस्त्र हाते पूर्ण कराया मनीच्या मनोरथाचा. तात्या मनीच्या मनोरथाला आता विलंब नव्हता, स्वामींच्या त्या निमंत्रणास्तव अधीर झाला होता. ठरले समयी निरोप आला तात्या सन्मुख गेले, सहजे आले भाव भरोनी चरणी विनीतही झाले. काही न त्यांना सांगायाचे विचारायचे नाही, स्वामी असता सर्व जाणते तात्या ठरवून येई. अपाद मस्तक न्याहाळून त्या स्वामी समजून गेले, अल्प स्वल्प ते प्रश्न विचारुनी बसा असे ते वदले. तात्या बसले स्वामी समोरी डोळा भिडवून डोळा, काय पाहता क्षणी दाटला आर्त भाव तो भोळा. ज्ञानेश्वरी न संजीवनी गाथा हाती तयांच्या देत, वाचा थोडे यातील काही स्वामी वदले तेथ. तात्यांनी जो भाग वाचला तयात विवरण होते, स्थितप्रज्ञ अनसन्यासी तो काय तयातील नाते. स्वामी म्हणती असे कराही संजीवनी गाथा उघडा, अभंग यातील तुम्हा जीवनी आदर्शी घ्या धडा. तात्यांनी जे पृष्ठ उघडले अभंग 116, वाचित असता मनात करीती गूढार्थाते गोळा. आहार निद्रा तसे बोलणे व्हावे ते परिमित, संयमी जीवन योग सिद्धिते आशय होता त्यात. पायी घालता लोटांगण ते तात्या सद्गद झाले, शब्द न फुटती ओठी परंतु लोचनी पाझर झाले.
त्या चरणावर त्या नयनांचा अर्घ्य असा तो झाला. ऋणानुबंधे गुरु शिष्याचा धागा ऐसा जुळला. 2 दिसांच्या मुक्कामी हो अल्प पुन्हा ती भेट. दर्शनातुनी मार्गदर्शने हृदयी भिडली थेट. पुण्यात आता परतायाचे परी निघेना पाय. आशीर्वचतो पूर्ण योगी हो देई पूर्ण ती माय. संत म्हणावे त्या सत्पुरुषा जया खेदना खंत. निश्चलतेने पाही सर्वदा दिसे तोच भगवंत. जसा चंदनी सुगंध वसतो तसेच मन नितजाचे. गंधित करतो कुणासही जो दर्शन घेई त्याचे. प्रसन्नता अन मंगलतेचे नयनी त्यांच्या भाव. सहवासे त्या उपजून यावे दुजा मनी सद्भाव. सद्भावे ते दर्शन घेऊन तात्या पुण्यास आले. परी मनाने अजूनची होते पावस ग्रामी ठेले. 2 दिसांनी पिसे लाविले असे काय ते लुटले. गाठ मनाची सुटता अवचित पिळात धागे सुटले. साध्य साधना आणि साधने मनातले संकल्प. उत्तर त्याचे अचूक गवसले पुसुनी गेला कल्प. आता कुणाना भेटायाचे जाणेन कुठल्या धामी. हृदय मनी ते नाव कोरले एक एकले स्वामी. सदनी येता तात्या कथिती कांतेला हे वृत्त. ऐकुनी झाली विस्मित तीही भारून गेले चित्त. तिये वाटले असेच आपण पावस ग्रामी जावे. कोण स्वामी ते दर्शन घेऊन शिष्य तयांचे व्हावे. कधी जायचे चिंतित असता शब्द ही कानी आले. अश्विन मासी जाशील तूही कोण काहीसे वदले. नवरात्रीची घटस्थापना पूजा पाठ ही सारे. सोडून जाणे शक्यच नव्हते अधीरते मन भारे. अवचित आला योग जुळोनी खेर सदनी ते येती. कुटुंबासवे निघे पावसी चला संगती म्हणती. तात्या वदले सांभाळीन मी घरा घटाचा दीप. जावे त्वाची उजळून यावे साध्य मनी संदीप. घडले तात्यांचेही जैसे तसेच घडून आले. स्वामी दर्शन ते संवेदन तसेच मानस भरले. उभय मनांची एक अवस्था एकची उभया छंद. उभय जीवांचा एक प्राण तो स्वामी स्वरूपानंद. पराग पुष्पा पाहुनी भ्रमरे गुंजन तेच करावे. स्वामी स्वामी ऐशा नामी आता हृदय भरावे. कर्तव्याची जाण ही येता प्रपंच गाडा पुढती. गाडी मधले 3 प्रवासी पाहित यांची प्रगती. गुणक्रमाने शिष्यवृत्तीचा लाभार्थी हो किरण. देवेंद्राची व्यथा संपली सुरळीत होत्या जीवन. दोघा पाठी सुधीर चाले एक पाठी तो होता. 3 मुलांच्या आनंदामधी प्रपंच चालू होता. कचेरीतल्या कामाचा तो नव्हता आता ताण. बढती मिळता उन्नती पदी सर्वच देती मान. एक पर्वते असे संपले प्रपंच झाला सार्थ. सार्थकते त्या अर्थच येईल साधे जव परमार्थ. पर्व 4 सर्ग 2 समाप्त.